नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिषेक ठिगळे एज्युकल्चर मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो। परीक्षा जशी जवळ येते तशी बऱ्याच मुलांची अशी मागणी होते की सर एका दिवसात काहीतरी घ्या, एका दिवसात काहीतरी समजेल असं किंवा एक्झामला उपयोगी पडेल असं किंवा फास्ट मध्ये आमचं रिकॅप रिव्हिजन होईल असं काहीतरी घ्या। गणित बुद्धिमत्ता हा विषय एका दिवसात शिकवण्यासारखा नसतो, पण मला मुलांची ते डिमांड काय ते मला कळालंय की सर असं काहीतरी घ्या जेणेकरून आम्हाला 12-13 तर क्रॉस करता येईल। ठीक आहे की बाबा, आणि जेवढा वेळ आम्हाला लागतो त्याच्यापेक्षा कमी वेळेत ते कंप्लीट होऊन जाईल। तर त्याच्यावरच आधारित की बाबा तुम्हाला 12-13च काय तर 15-16 मार्कांपर्यंत पोहोचण्यासाठी काय करावं लागेल, आयोग जे काय काय विचारत आहे किंवा त्याच्याशीच रिलेटेड असं काय करता येईल की जेणेकरून ते एक 7-8 तासांचा जर असं काही कंटेंट बनवला आपण आणि जर तो तुम्ही व्यवस्थित फॉलो केला किंवा मन लावून ते सगळे लेक्चर्स बघितले तर तुम्हाला परीक्षेमध्ये चांगलं काहीतरी करता येईल। तर त्याच अनुषंगानं आपण वन डे रिव्हिजन बॅच, ठीक आहे, अंकगणित बुद्धिमत्ताची वन डे रिव्हिजन बॅच, आणि ह्याला मी नावच दिले एक्झाम ओरिएंटेड। एक्झाम ओरिएंटेड ही गट ब आणि गट क पूर्व परीक्षेसाठी तुम्हाला उपयोगी पडेल। गट ब ची 21 डिसेंबर, गट क ची 4 जानेवारी या दोन्ही परीक्षांना 21 डिसेंबर आणि 4 जानेवारी या दोन्ही परीक्षांना ही बॅच तुमची उपयोगी पडणार आहे। तर याच्यामध्ये मी काय केलंय, इथं देताना दिले की 17 प्लस मार्क्स। ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ असा नाही की तुम्ही इथं आला बसला आणि तुम्हाला लगेच आता 17 प्लस मार्क्स मिळणार, पण जे इथं आपण घेतोय त्याचं तुम्ही उरलेल्या 20 दिवसात, उरलेल्या 30-32 दिवसात जर तुम्ही प्रॅक्टिस केलं तर तुम्हाला 16-17 प्लस जायचे खूप चांगले चान्स आहेत। तर ह्या बॅच मध्ये मी घेताना बेसिक घेणार नाही, बेसिक घेणार नाही, तुम्हाला बेरीज वजाबाकी शिकवायला इथे नाही आलो। बॉडमास, फ्रॅक्शन, इंडायसिस तिन्ही टॉपिकचे चांगले प्रश्न मी घेईन, पण बेरीज वजाबाकी नाही। त्यामुळे ज्यांचं बेसिक कच्चं आहे त्यांनी स्वप्न सुद्धा बघू नये की ही बॅच केलं 17 प्लस जाईल। पण जर तुम्ही आता 10-11 वर आहे, 8-9 वर आहे, बऱ्यापैकी येतंय पण जरा ते स्पीड नाही येत नाहीये, तर त्यासाठी तुम्हाला ही बॅच 100% उपयोगी पडेल की 16-17 आरामात तुम्ही जा। ठीक आहे, तर बेसिक कच्चं वाल्यांनी या बॅचला यायचं नाही। तर कुणी यायचंय, ज्यांना त्यांचा स्कोर 7-8 वरून 15-16-17च्या पुढे न्यायचा आहे त्या विद्यार्थ्यांनी डेफिनेटली ही बॅच जॉईन करू शकता। ही बॅच आपण ऑफलाईन फॉर्मॅटमध्ये आणि तसेच ऑनलाईन आपल्या एज्युकल्चर ऍपवर देतच आहोत। फक्त ऑनलाईन लाईव्ह असणार नाहीये, रेकॉर्डेड असेल। लाईव्हच्या नादात सगळी लेक्चरची मजा जाते, मला सगळं निम्म अर्ध लक्ष तिकडे होतं। ठीक आहे, त्यामुळे ऑफलाईन व्यवस्थित लेक्चर घेईन आणि तेच लेक्चर रेकॉर्ड केलेलं तुम्हाला मी लाईव्ह मध्ये व्यवस्थित टप्प्याटप्प्यात अपलोड करेन, म्हणजे एका दिवसातच अपलोड होऊन जाईल, तर लेक्चरचे भाग करून टाकेल एक तासाचे। ओके, तर ऑफलाईन बॅच कुठे असणार आहे, 1 डिसेंबरला सकाळी 9 वाजता एबीसी चौकातलं जे आपलं ऑफिस आणि क्लासरूम आहे तिथे ही बॅच असणार आहे। दुसरा मजला मंत्री हेड दक्षिणमुखी मारुती मंदिराजवळ, म्हणजे भगीरथ सरांचा जुना क्लास, केशरीवाड्यातला नव्हे, जुना क्लास। तिथेही वेलनेस फॉरएव्हर मेडिकलचे तिथं आहे, ह्याच्यावर QR कोड स्कॅन केल्यावर तुम्हाला लोकेशन कळून जाईल। या बॅचची फी आपण 199 रुपये ठेवलेली आहे आणि फ्री वाला कंटेंट असेल तर तो सगळा आपण युट्यूबला दिलेलाच आहे। ओके, तर ही फी ऑफलाईनचं लेक्चर घेतोय, कंटेंट बनवायला मेहनत लागते, त्यासाठीची ही फी आहे। आणि याच्यामध्ये आपण कव्हर काय काय करणार आहे, तर मी सरळ सिंपल आयोगाला फॉलो करतो। तर आयोगाचे 2021 पासून ते 2025 पर्यंत जसे प्रश्न आलेत तेच प्रश्न आपण घेणार आहे। फक्त त्याला मी व्यवस्थित टॉपिक वाईज, टाइप वाईज सॉर्ट करून एक चांगली वर्कबुक तुम्हाला बनवून देईन। चांगली वर्कबुक ती सुद्धा तुम्हाला याच्यात मिळून जाईल। ऑनलाईन वाल्यांना PDF मिळेल त्याची, ऑफलाईन वाल्यांना हार्ड कॉपी मिळून जाईल। ठीक आहे, तर तशी ती वर्कबुक तुम्हाला इथं वर्गातच दिली जाईल। त्याच्यातच तुम्ही कन्सेप्ट लिहायच्या आणि त्याच्यातच तुम्ही सगळं आपलं जे लेक्चर दिवसभराचं आहे ते सगळं करायचं आणि तेच तुम्ही रिव्हिजन म्हणून सुद्धा वापरू शकता। तर 2021 ते 2025 चे आयोगाचे प्रश्न आपण ह्याच्यात कव्हर करतोय। मग ह्याच्यात महत्त्वाचे टॉपिक आहेत तेच कव्हर करणार। आकृत्या मोजणे नाही, नंबर सिरीज, अल्फाबेटिकल सिरीज नाही, ज्याच्यातून शिकवण्यासारखं काय नाहीये आणि आयोग सुद्धा कधीतरी एकदा प्रश्न विचारतंय असे टॉपिक कव्हर होणार नाहीत। आयोगाचा ज्याच्यावर भर आहे तसे सगळे टॉपिक आपण ह्याच्यात कव्हर करणार आहोत। तर तुम्हाला एका दिवसात खूप भारी पद्धतीनं आणि कमी वेळेत जास्त आउटपुट पाहिजे असेल, मिनिमम हे 7-8 तासांचं सेशन जे आपलं चालेल त्याच्यात 100 पेक्षा जास्त प्रश्न मी कव्हर करून देईन विथ कन्सेप्ट समजावून की बाबा त्याच्या बाहेर किंवा त्याच्याशी रिलेटेडच गोष्टी पडतील, त्याच्या बाहेर काही जाणार नाही। तर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर ऑफलाईनच्या सीट्स लिमिटेड आहेत, 45 स्टुडंट्स पर्यंत आपल्या इथे बसतात। तर तुम्ही ऑफलाईन घ्यायचं असेल तर जो फर्स्ट कम फर्स्ट सर्व तशा पद्धतीने आपला असणार आहे।
ऑनलाईन तुम्ही हे एज्युकल्चर ऍपवर कधीही घेऊ शकता. जर ही माझी बॅच 1 तारखेला असेल तर ऑफलाईनला ते 2 तारखेला सगळे लेक्चर मिळून जातील. ओके, तरीही तुम्हाला काही डाऊट असेल तर इथं मी माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे आणि इथं आपलं टेलिग्राम चॅनल आहे ज्याच्यावर तुम्ही हे सगळे अपडेट मिळवू शकता. आता तात्पुरतं मी इथंच थांबतोय. तुम्हाला गणित बुद्धिमत्ताला चांगला स्कोर करायचा असेल आणि कमी वेळेत रिव्हिजन करायची असेल तर ही बॅच नक्की तुम्हाला उपयोगी पडेल. थँक्यू सो मच. ऑल द व्हेरी बेस्ट.